नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 11 मार्च 2025 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। हातावरील रेषेचे दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। चांदूर रेल्वे येथे नितेश मेश्राम यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अनुसूचित जाती जमाती आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे। आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचे निर्देश दिले। पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, तसेच मृतकाच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी असे आदेश सामाजिक न्याय विभागाला देण्यात आले आहेत। सोबतच ॲट्रॉसिटी गुन्ह्याची वाढ करण्याचेही निर्देश देण्यात आले। चांदूर रेल्वे येथील एक गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध समाजाचा तरुण नितेश मेश्राम याची दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तपासाअंती त्याची हत्या की काय ते निष्कर्ष निघतील। आयोग म्हणून या प्रकरणात चौकशी करताना जी निरीक्षणं मी नोंदवलेली आहेत त्या संदर्भाने डेथ ड्यू टू नेग्लिजन्स निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेला आहे। त्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 प्रमाणे गुन्हा दाखल करावा। हा अनुसूचित जाती प्रवर्गातला असल्याने त्याच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीची प्रकरणं देखील कलम लावावीत अशा पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत। आणि नॉट लेस दॅन IPS ऑफिसर यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करावी आणि तत्काळ तशा पद्धतीचा अहवाल आयोगाला द्यावा अशाही पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत। यामध्ये ॲट्रॉसिटी कलमांची वाढ करून सामाजिक न्याय विभागाने या मृतक परिवारातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, त्याला बागायती किंवा कोरडवाहू अशा पद्धतीची जमीन न्याय नियमाप्रमाणे द्यावी आणि त्याच्या परिवाराला पेन्शन देखील द्यावी अशा पद्धतीचे निर्देश मी आजच्या बैठकीत ही बैठक समाप्त करताना दिलेले आहेत। 7 महिने झाले अद्यापर्यंत न्याय मिळाला उपोषणाला सुद्धा बसले। हे खरं आहे, परंतु ज्या 13 जानेवारीला पहिल्यांदा आयोगाच्या पुढे हे प्रकरण माहितीस्तव सादर झालं, हे जे काही प्रकरण घडल्याची तारीख 10/6/2024 अशी आहे।
आणि तेव्हा जेव्हा हे प्रकरण जानेवारी महिन्यात आयोगाच्या पुढं आलं, आम्ही त्यामध्ये गांभीर्याने दखल घेत या प्रकरणाचा छडा लावलेला आहे आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे त्या निष्कर्षाप्रत आयोग पोचलेला आहे आणि तशा पद्धतीचे आवश्यक ते सर्व प्रकारचे निर्देश मी निर्गमित केलेले आहेत. नितेश मेश्राम मृत्यू प्रकरणात आयोगाने दिलेले निर्देश आणि सरकारकडून मिळणाऱ्या प्रतिसादाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि कुटुंबियाला न्याय मिळावा अशी मागणी होत आहेत. पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अंजनगाव बारी बडनेरा टी पॉइंट येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. दुचाकी स्वार जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना नेमकी कशी घडली पाहूया सविस्तर रिपोर्ट. मंगळवारी सकाळी अंजनगाव बारी बडनेरा टी पॉइंट येथे भीषण अपघात घडला. सय्यद अरमान सय्यद इम्रान असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रक क्रमांक MS27 BX 8879 हा गॅरेजमध्ये जात असताना सय्यद अरमान याच्या MS27 AX 8838 क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या मागील चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. मृतकाच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BNS कलम 281 आणि 106(1) अंतर्गत पोलीस तपास सुरू आहे. तरी होती अंजनगाव बारी बडनेरा टी पॉइंट येथील दुर्दैवी घटना. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अशा अपघातांना जबाबदार कोण? वाहतूक नियमाचे पालन न केल्याने निष्पाप लोकांचे प्राण जात आहेत. हा विषय अत्यंत गंभीर आहे. पुढील तपासात आणखी काय उघड होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. दहा मार्चला दुपारी 1 वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती वतीने मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकार परिषद संपल्यानंतर आयोजकांनी अनेक पत्रकारांना एका नामांकित कंपनीची लस्सी पिण्यास दिली. परंतु काही वेळाने विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी समोर आला आहे. एका महिला पत्रकाराने एक्सपायरी लक्षात आणून दिल्याने एक्सपायरीचा हा प्रकार उघडकीस आला. यावर संबंधित पत्रकार आयोजन करणाऱ्या आयोजकांनी पत्रकार भवन बाजूने असलेल्या दुकानदारावर आपला संताप व्यक्त केला. अशात लस्सी पिल्यावर काही वेळाने मळमळ झाल्याने काही पत्रकारांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. या दरम्यान 3 ते 4 पत्रकार रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेवर महाराष्ट्र राज्य मुंबई पत्रकार संघटनेने संबंधित दुकानदार आणि नामांकित कंपनी विरोधात अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे तक्रार दिली आहे. अब वो एक्सपायर होने के बाद में कचरा हो गया ना, हम चाहेंगे कि ग्राहक को गलत चीज तो आपने तो बेचा ना, आपने तो बेचा ना, पहले पैकिंग वाला आइटम रहता है, आपने बेच दिया और हमने पी लिया वो कचरा. अभी हमारे पेट में गया ना, वो भी प्रेस वालों के गया. उसके लिए सॉरी, ऐसी कोई बात नहीं. ऑक्टोबरचा माल कसा राहणार आता? हे विपुरा यांनी सांगितलं की आम्ही 2 दिवस पहिले आठवड्याभर पहिले ऑर्डर केला. यांनी आताच बाईट दिली आहे. आठवड्याभर पहिले म्हणून ऑर्डर दिली आहे. हे बघ, बिल असेल त्यांच्याजवळ, माझ्याजवळ फ्रेश माल आहे, माझ्या गोडाऊनला जाऊन पाहू शकता. आज आपण एक गंभीर विषय उचलणार आहोत. जिल्हा परिषद कार्यालय परिसरात साचलेला सुका कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे मोठा अग्नितांडव होऊ शकतो. उन्हाळ्यात आगीच्या घटना वाढत आहेत आणि तर येथे चुकूनही एका ठिणगी जरी पडली तर मोठे नुकसान होऊ शकते. प्रशासनाने वेळेच कारवाई केली नाही तर हे गंभीर ठरू शकते. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. ही आहेत त्या ठिकाणची थरारक दृश्य. जिल्हा परिषद कार्यालयाच्या मागे मोठ्या प्रमाणात सुका कचरा टाकला जात आहे. बांधकाम विभागाच्या मागे ट्रकभर कचरा साचलेला दिसतोय आणि प्रशासन डोळेझाक करतंय. इथेच आहे विद्युत विभागाचे उपकेंद्र आणि शेजारीच अनेक नादुरुस्त वाहनेही पार्क केलेली आहेत. जर अचानक आग लागली तर काय होईल? सामान्य नागरिक, लहान मुलं सेतुकेंद्रात मोठ्या संख्येने जातात. अशा परिस्थितीत आग लागली तर कोण घेईल जबाबदारी? मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदांसाठी
दिलेल्या कार्यक्रमात सुधारणा करण्याचा उल्लेख केला होता, पण प्रत्यक्षात परिस्थिती बघितली तर ते फज्जा ठरत आहे. तर पाहिलं, हा आहे जिल्हा परिषद कार्यालय परिसरातला धक्कादायक प्रकार. प्रश्न हा आहे की प्रशासन यात लक्ष घालणार का, की एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच कोणीतरी जबाबदारी स्वीकारेल. सिटी न्यूज आपल्यासोबत आहेत आणि या मुद्द्यावर लक्ष ठेवून राहील. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. अशाच एका खास कार्यक्रमात अभिनंदन पेंढारी मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक, कृषी व क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला. चला पाहूया या प्रेरणादायी कार्यक्रमाचा संपूर्ण अहवाल. महिला सशक्तीकरणाचा जागर करत अभिनंदन पेंढारी मित्रमंडळाने नीता सावदे, सुमेधा बारलिंगे आणि दीप्ती काळमेघ यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नीता सावदे यांनी महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी योगदान दिले. सुमेधा बारलिंगे यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अनेक पदके मिळवून नाव लौकिक केले, तर दीप्ती काळमेघ हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदके मिळवली. या तिघींच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. विजयी वीरांगणी स्वागत तुझे, आनंदित मन आमुचे होत असे, कर्तृत्वाच्या पताका तुझ्या अंगणी, अशाच सदैव फडकाव्या मनीषामणी. नीताताई, नाव तुझे स्मृतीत राहिलं, जीवनी तुझे ऐसे कर्तृत्व राहिलं. सावदे कुळीचा अभिमान तुम्ही, गर्वित केले घराण्या जिंकून. अभिनंदन पेंढारी आणि परिवार हा स्वागत करण्या तुमचे आसुसला. गुलाब मोगरा जाई अंजुईच्या अभिनंदन करण्या पुष्पमाला केल्या. ऐसेची यश सदैव मिळवावे, सुख समृद्धी तत्वा नित्य नांदावे. सतत लोकाभिमुख असून जीवनी, नर्मदा महादेवराव सासू सासरे वंदावे, सासू सासरे वंदावे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष नर्मदाबाई सावदे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल सुराणा, दीपक हुंडीकर, मिलिंद बाबल आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कारण मला लेखनाची आवड आहे, त्या निमित्ताने मी यांनी सांगितल्याप्रमाणे मला खेळाची पण आवड आहे. मी वयाच्या 45व्या वर्षी ट्रिपल जम्पमध्ये गोल्ड मेडल इंटरनॅशनल मिळवलेलं आहे. महिलांच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान ओळखून त्याचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहेत. अशा कार्यक्रमामधून सामाजिक सकारात्मक संदेश दिला जातो. आपणही या प्रेरणादायी महिलांकडून शिकावे आणि आपल्या क्षेत्रात योगदान द्यावे. अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर कोल्हापूर जवळ अवैध वाळू वाहतुकीमुळे एका भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगाने मिनी ट्रक कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहेत. पाहूया सविस्तर रिपोर्ट. 10 मार्चला सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. अवैधरित्या वाळू घेऊन जाणारा मिनी ट्रक अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडकला. या अपघातात दोन्ही वाहने पलटी झाली असून मोठे नुकसान झाले आहे. ट्रॅक्टर आणि ट्रॉली चुरडल्यासारखी दिसत असून ही घटना अतिशय भयावह आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने अशा अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे अपघाताची ही मालिका थांबायचं नाव घेत नाहीत. या अपघातात एका निष्पाप शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहेत. आता पाहावे लागेल की प्रशासन या अवैध वाळू वाहतुकीविरोधात काय कारवाई करते. अजूनही अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत, पण कारवाईचा वेग मात्र मंद आहेत. पुढील तपास सुरू असून आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. पाहत रहा सिटी न्यूज. महिला सशक्तीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा उत्तम नमुना चांदूर बाजार येथे पाहायला मिळाला, जिथे पत्रकार मित्र परिवार आणि गंगामाई व्यायाम प्रसारक मंडळाने संयुक्तरित्या गरजू महिलांसाठी मदतीचा हात पुढे केला. या उपक्रमात अनाथ दिव्यांग मुलांना ड्रेस तर विविध महिलांना साडी वाटप करण्यात आली. पाहूया संपूर्ण अहवाल. संत नामदेव महाराज सांस्कृतिक भवन चांदूर बाजार येथे झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. गौतम खंडारे, संदीप वानखडे, राहुल कविटकर, इम्रान खान आणि गंगामाई व्यायाम प्रसारण मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र कठाने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धाने पाटील तर उद्घाटक म्हणून प्रशांतजी गायकवाड उपस्थित होते.
नंदाताई अभयंकर, शिल्पाताई कुडवे, स्टेला मॅडम, गजानन पेटे, पुष्पक खापरे, समीक्षा बेलारवार, आशा खान यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. पत्रकार क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती देखील यावेळी उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे तालुक्यात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला सशक्तीकरणासाठी अशा सामाजिक उपक्रमाची नितांत गरज आहेत. गरजू आणि वंचितांसाठी केलेले हे कार्य कौतुकास्पद आहेत. चांदूर बाजारमधील या आगळ्या वेगळ्या महिला दिन कार्यक्रमाने निश्चितच समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. पुढील वर्षी असेच उपक्रम अधिक व्यापक प्रसारात राबवले जातील असे अपेक्षा आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागात ऐतिहासिक प्रकल्प आकार घेत आहेत. धारणी तालुक्यातील खाऱ्यागुटी घाट येथे तापी मेगा रिचार्ज प्रकल्पास अखेर राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. तब्बल 19,300 कोटी रुपयाच्या खर्चाच्या या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहेत. मात्र यामुळे काही गावे बुडी क्षेत्रात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये श्रमित प्रतिक्रिया उमटत आहेत. तापी मेगा रिझर्ट प्रकल्प हा देशातील सर्वात मोठ्या जलसंधारण प्रकल्पापैकी एक असणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बुरहानपूर, जळगाव, खानदेश तसेच गुजरातपर्यंत पाणी पुरवठा होणार आहे. किंमत 2,300 कोटी रुपये आहे. शासनाचं महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19,300 कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचं ठरवले आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील विशेषतः खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. जलसंधारणामुळे भूजल पातळी वाढून शेतीला मोठा फायदा होणार असला तरी धारणी तालुक्यातील किती गावे बुडीत क्षेत्रात जातील यावर अजूनही स्पष्टता नाही. परिणामी धारणी आणि आसपासच्या भागातील प्रॉपर्टी बाजार ठप्प झालेला आहे. काही नागरिक आनंदी असले तरी काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. मैं तापी मेगा रिचार्ज प्रकल्प के विषय में हमारे महाराष्ट्र और मध्य प्रदेश की सरकार से यही विनती करना चाहूँगी कि जो लोगों मेलघाट के लोगों के मन में जो संभ्रम फैला हुआ है कि फिर वही डूब की चर्चा, मेलघाट डूबेगा, यहाँ के बहुत सारे गांव डूबेंगे, हमारी आदिवासी संस्कृति कहाँ जाएगी, तो इसका जवाब जल्दी से जल्दी हमारा शासन महाराष्ट्र की भारतीय जनता पार्टी की सरकार लोगों को दे और उनके मन में जो भ्रम फैला है उस भ्रम को जल्द से जल्द क्लियर करे. यही मैं हमारे सरकार से विनती करती हूँ. जो तापी मेगा रिचार्ज है अपने आप का एक बहुत बड़ा मेगा रिचार्ज प्रोजेक्ट है, जिससे किसी भी प्रकार की कोई गांव इसमें पुनर्वसित नहीं होगा. कुछ जो ज़मीनें इसमें कैनाल के रूप में बनेगी तापी के, उसमें वही ज़मीनें इसमें पुनर्वसित होगी. उसका भी मुआवजा जो है बहुत बड़े पैमाने पर लोगों को मिलेगा. और जो भ्रम की स्थिति फैलाई जा रही है धारणी में कि धारणी भी डूबेगा और कुछ गांव डूबेंगे, तो कोई भी प्रकार का कोई गांव इसमें डूबेगा नहीं. ये मेगा रिचार्ज सबको रिचार्ज करने वाला है. पानी की हरियाली हमारे क्षेत्र में लाएगा, सबके लिए खुशहाली लेके आएगा. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे मेळघाटाच्या विकासाला गती मिळणार आहेत, परंतु त्या स्थानिक लोकांवर काय परिणाम होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. या संदर्भात अधिकृत माहिती मिळताच आम्ही तुम्हाला तातडीने अपडेट देऊ. पाहत रहा सिटी न्यूज. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब
से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अकोला शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे। मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेचा भरधाव ट्रॅक्टरमुळे दुर्दैवी मृत्यू झालाय। प्रतिभा किर्डे असं मृतक महिलेचं नाव असून अकोली जहागीर परिसरात ही दुर्घटना झाली आहे। अपघात कसा घडला, नेमकं काय झालं, पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। मंगळवारी सकाळी अकोला शहरात एक दुर्दैवी घटना घडली। प्रतिभा किर्डे या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या, मात्र तूर घेऊन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अनियंत्रित होऊन अचानक पलटली आणि त्या ट्रॉलीखाली प्रतिभा किर्डे दबल्या गेल्या। या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। अकोला शहरातील हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे। शहरातील वाढत्या रस्ते अपघाताबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे। या घटनेने दोषी असलेल्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई होणार का, पुढील तपास काय सांगतो, यासाठी सिटी न्यूजवर अपडेट पाहत रहा। शेतकऱ्यांच्या कष्टाचा घामाचा पैसा लुटणाऱ्या जय किसान फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 160 शेतकऱ्यांना तब्बल 40 लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या या कंपनीचा संचालक फरार आहेत। काय आहे नेमके हे प्रकरण, पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। दारव्हा शहरात जय किसान मायक्रो फायनान्स कंपनीने 2024 मध्ये कार्यालय थाटले। कमी व्याजदरात कर्ज मिळेल असे सांगत शेतकऱ्यांना आमिष दाखवले। मात्र लोन प्रोसेसिंग फी, GST, डाऊन पेमेंटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रक्कम उकळण्यात आली। अखेर फेब्रुवारीत शेतकऱ्यांनी पैसे मागितल्यानंतर संचालक प्रशांत खरे दस्तऐवज घेऊन पसार झाला। या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असून आरोपींच्या शोधात आहेत। शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा परत मिळेल का, आरोपींना अटक कधी होईल, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहेत। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। राज्य राखीव पोलीस बलाच्या वर्धापन दिनानिमित्त गोंदियामध्ये एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। नक्षलग्रस्त भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य कॅम्प आणि शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। चला याबाबत सविस्तर माहिती घेऊया। राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 आणि भारत राखीव बटालियन 3 यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया येथे महाआरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आला। जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला। समाजदेशक अमोल गायकवाड यांच्या पुढाकाराने आयोजित या कॅम्पमध्ये विशेषतः नक्षलग्रस्त भागातील गरजू नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। 435 नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घेतला, तर 58 रुग्णांना अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले। तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 98 जवानांनी रक्तदान केले। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले। तर हा होता गोंदियामधील एक स्फूर्त सामाजिक उपक्रम, जिथे गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यात आला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। बदलीच्या आमिषाने फसवणूक करण्यात आली आहे। नागपूर शहरात एका महिलेची 3 लाख रुपयाची फसवणूक झाली आहे। मुंबई नोकरी करणाऱ्या महिलेला नागपूर बदलीसाठी पैसे देण्यात भाग पाडले, मात्र पैसे दिल्यानंतरही बदली न झाल्याने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पाहूया संपूर्ण अहवाल। मुंबईत नोकरी करणाऱ्या एका महिलेसाठी नागपूर बदली एक स्वप्न होतं, मात्र हे स्वप्न तिच्यासाठी मोठा धक्का ठरला। एका महिलेने तिच्याकडून नागपूर बदलीसाठी 3 लाख रुपये घेतले, स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं, पण प्रत्यक्षात काहीच केलं नाही। अखेर फसवणुकीचा पर्दाफाश झाला आणि सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली। आरोपी महिलेविरुद्ध
420 आणि 406 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. महिलांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे. ती एका विभागात आहे आणि तिची बदली नागपूरवरून मुंबईला झालेली आहे आणि तिला मुंबईवरून नागपूरला बदलून परत यायचं कारण की तिचं घर मुलं बाळ सगळं इथे आहे. त्या संबंधात ती एका महिलाच्या संपर्कात आली. त्या महिलेनं तिला आम्ही दिलं आणि तिच्याकडून 3 लाख रुपये घेतले. जर तिची बदली करून देत असेल तर एका स्टॅम्प पेपरवर तिने 3 लाख रुपये परत करण्याचे चिठ्ठी पण लिहून दिलेली आहे. यावरून पोलीस स्टेशन सदर येथे 420, 406 भारतीय दंडविधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आणि पुढील तपास सुरू आहे. नोकरीसाठी बदलीसारख्या प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हायला हव्यात. मात्र अशा घटनांमुळे फसवणुकीचे नवे प्रकार समोर येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तर अजून पुढील चौकशी सुरू आहेत. अशाच फसवणुकीपासून सावध राहा आणि कोणालाही पैसे देण्याआधी खात्री करा. पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. नागपूर शहरात अवैध ई सिगारेट विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तर गुन्हे शाखा पथकाने टेक्सास स्मोक शॉपवर छापा टाकला आणि 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारतात ई सिगारेट विक्रीस बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर या उत्पादनाची विक्री सुरू होती. पाहूया सविस्तर रिपोर्ट. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काल 10 तारखेला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये टेक्सास स्मोक शॉप यशोधरानगर सिमटाकल हिंगणा रोड मेट्रो पिलर 104 या ठिकाणी जो पान शॉप आहे त्या पान शॉपमध्ये प्रतिबंधित ई सिगारेट विकत असल्याबद्दल आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती. त्याच्या अनुषंगाने आपण आमच्या क्राईम युनिट क्रमांक 1चे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी शोध घेण्याकरता गेले असता नमूद शॉपची आपण झडती घेतली. अशा शॉपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधित ई सिगारेट्सचा स्टॉक मिळून आलेला आहे. त्याचबरोबर ती सिगारेट्स विक्री करत असतानाही त्या दुकानाचे दुकानदार मिळून आलेले आहेत. याच्यामध्ये एकूण 2 लाख रुपयाचा ई सिगारेटचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. सदरचा ई सिगारेटचा मुद्देमाल हा भारत सरकारकडील ई सिगारेट प्रतिबंधक कायदा 2019 प्रमाणे प्रतिबंधित आहे. अशा प्रकारची सिगारेट तयार करणे, विक्री करणे, स्टॉक करणे, वाहतूक करणे याकरता नवीन कायदा बनलेला आहे. त्या कायद्याप्रमाणे हे प्रतिबंधित आहे. त्या अनुषंगाने आपण नमूद आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्यामध्ये जो मुद्देमाल आहे तो 2 लाख रुपयाचे ई सिगारेट जप्त केलेले आहेत आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे हँडओव्हर केली असून ती पुढील कारवाई करत आहेत. त्याच्यामध्ये जे आरोपी आहे त्यांचं नाव काय आहे आणि कोणते ब्रँड खाली जे सिगारेट होतात काय? यातील जो शॉप आहे टेक्सास स्मोक शॉप यातील ओनर आहेत विजय खंडेलवाल, राहणार आहेत दत्तयात्रा नगर NIT गार्डन शक्करदार या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या ई सिगारेट्स वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या देशातून आलेल्या दिसत आहेत. त्याच्यामध्ये राया D2 नावाचे सिगारेट्स आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे ब्रँड त्याच्यामध्ये आहेत. वेगवेगळे फ्लेवर आहेत. फ्लॅबर नावाची कंपनी आहे, नॅस्टी बार नावाची आहे आणि विप लकी असे वेगवेगळे ब्रँड्स असून त्याच्यासोबत वेगवेगळे फ्लेवर आहेत. सदरचे सिगारेट्स ह्या शरीरासाठी आरोग्यासाठी घातक आहेत आणि त्याच्यामुळे प्रतिबंधित केलेले आहेत. समूह सिगारेट ह्या प्रतिबंधित कायद्यानुसार पुढील गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध ई सिगारेट विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. हा प्रकार कायद्याने उल्लंघन असल्यानेही यावर कडक कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबी चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत.
तर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावर थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.